पाऊस पावडर माझा फार आवडीचा विषय. लहानपणी पण शाळेत जाताना पावडर लावलं पाऊसचं की मला कसं असं वेगळंच फील व्हायचं आणि छान असं फ्रेश फ्रेश वाटायचं. ती सवय आजपर्यंत पण आहे. आंघोळ झाल्याच्या नंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि पाऊस पावडर लावल्याशिवाय मला गन पावडर झाल्याचा फीलच येत नाही. गन पावडर कोण कोण लहानपणी म्हणत होतं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मोठ्या दाताचा जो कोंब आहे त्यानं केस विंचरत आहे मी, जेणेकरून पटकन नॉट्स निघतात, आपल्या गुंता झालेला पटकन निघून जातो. आणि केस विंचरल्याच्या नंतर असं पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर सकाळी एक वेगळीच फिलिंग असते. कामाला फ्रेश मूडमध्ये आपण तयार होतो. स्वतःला बघायचं, स्माईल द्यायची आणि सज्ज व्हायचं दिवसभराच्या कामासाठी. गप्पा बस झाल्या, आता पदर खोचा आणि लागा कामाला. इथे आता अखिलेश आलेला आहे, त्याला द्यायचे नाश्त्याला. आणि नाश्त्याला आता दीदीने इडली पाठवलेली आहे. बहिणीचं घर जवळ असलं ना, ह्या फार गोष्टींचा फायदा होतो. सरप्राईज भेटतं. नाश्त्यासाठी कोणताही नवीन पदार्थ केला आपल्या घरी येणार म्हणजे येणार पार्सल नक्की. तर आणि आयतं आपल्याला कुणाला पार्सल आलं गृहिणीसाठी तर त्याची मजाच काहीतरी वेगळी. इथं आता मी कुकर लावायला घेते. दुपारचा स्वयंपाक करायचा आहे, कारण हाफ डे आहे आणि आमच्या इथं हाफ डे असला की दिवसभर भटी चालूच असते स्वयंपाकाची. इथं कपडे धुतले पण दिवसभराचा पाऊस चालू आहे. आता कधी कपडे वाळणार म्हणलं दीदीच्या इथं मशीनमध्ये नेऊन ड्राय करून आणावे. आणि तिकडनं आले लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक झाला की लेकराला म्हणलं जरा नैवेद्य तरी दाखव म्हणलं देवांना. या गोष्टी मी अखिलेशला आवर्जून सांगते, कारण त्याला आपल्याला वेगळं कल्चर आपलं सांगायची शिकवायची गरज पडत नाही. या गोष्टी त्यालाच करायला लावल्याच्या नंतर त्याला ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच लक्षात येणार आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मी त्याला इन्व्हॉल्व करून घेते या सर्व गोष्टींमध्ये. त्याने सगळीकडे नैवेद्य दाखवले. आता बघत बघत सगळं काम आवरत संध्याकाळचा वेळ झाला आणि संध्याकाळी छान दिवाबत्ती देवाला केलेली आहे. आणि संध्याकाळच्या वेळी धूप घरामध्ये फिरवलं की निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते. संध्याकाळची वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.